नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। तिकडे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि इकडे ठाकरे बंधूंचं ऑपरेशन मनोमिलन। मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वाचं केंद्र आहे आणि आजही मुंबई म्हणजे ठाकरे हे समीकरण सही सलामत आहे। मात्र दशकानुदशक मुंबईवर भगवा फडकवत ठेवणाऱ्या शिवसेनेला आता सत्ता गमवावी लागेल अशी परिस्थिती आहे। कारण आता शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत। बाळासाहेबांसारख्या करारी नेतृत्वाची उणीव भासते आणि भाजप साम दाम दंड भेद ही नीती वापरून मुंबई जिंकू पाहत आहे। अशातच एका नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार अशी चर्चा आहे। 2014-2017 ला जे शक्य झालं नाही, कोणी फोन केले कोणी फोन उचलले नाही, त्यावर चर्चा व्हावी अशी दोन्हीही बंधूंची आजची राजकीय स्थिती नाही आणि त्यामुळे रुसवे फुगवे बाजूला ठेवून सकारात्मक प्रतिक्रिया युतीसाठी दोन्ही बंधूंनी दिली आहे। मात्र ठाकरे बंधूंची मुंबईत ताकद किती आहे? ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? पण यामागचं वास्तव काय आहे आणि एकत्र आल्यास मुंबईच्या राजकारणात कोणता भूकंप होऊ शकतो आणि कोणत्या त्या तीन गोष्टी आहेत ज्या ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून थांबवत आहेत? चला तर जाणून घेऊया। छगन भुजबळ दोन्ही बंधू एकत्र येणार असतील तर मध्यस्थी करायला मी तयार आहे असं नुकतंच त्यांनी वक्तव्य केलं आहे। उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली त्यावेळेस मी म्हटलं होतं की सगळीच कुटुंब जी आहेत ही दुरावलेली आहेत एकमेकापासून। ही सगळी कुटुंब जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल। सोबतच ते असं देखील म्हणाले की राज ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत जातात, जेवण करतात आणि नंतर सांगतात की भोजनावर चर्चा झाली। माझा यावर विश्वास नाही, राजकीय चर्चा होतच असते। ज्यावेळेला दोन पक्षाचे नेते एकत्र येतात तर ते फक्त जेवणावर, भोजनावर आणि हवामानावर चर्चा करतात, याच्यावर माझा तरी विश्वास नाही। उद्धव ठाकरेंकडे सध्या 9 खासदार आणि 20 आमदार आहेत। 2017 ला झालेल्या पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत 84 नगरसेवक निवडून आणले तर राज ठाकरेंच्या पक्षाचा सध्या एकही खासदार नाहीये आणि आमदार नाहीये। तर 2017 साली महापालिकेत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते। नाशिकची महापालिका ही राज ठाकरेंना गमवावी लागली होती आणि त्यामुळे 2017 सालापासून राज ठाकरेंची एक प्रकारे घसरण सुरू झाली आहे तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही फुटीमुळे कमकुवत दिसते। बाळासाहेबांच्या छायेत दोन्हीही भाऊ राज आणि उद्धव वाढले। राज ठाकरेंचं कर्तृत्व, आक्रमक शैली आणि रस्त्यावरचं कडवट राजकारण लोकांच्या मनात बसलं पण राज ठाकरेंना ते टिकवता आलं नाही। 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसेची स्थापना केली। पहिल्याच काही वर्षात मनसेनं मुंबई, नाशिक आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आपला ठसा उमटवला। 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार विधानसभेत निवडून आले तर 2012 मध्ये नाशिक महापालिकेवर मनसेनं आपला भगवा फडकावला। पण ही घोडदौड फार काळ टिकली नाही। 2014 नंतर भाजपचं वर्चस्व वाढलं आणि मनसेचं अस्तित्व झपाट्यानं कमी होऊ लागलं। 2019 नंतर तर मनसे पूर्णपणे राजकीय चित्रपटातून गायबच झाली। 2017ची मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसाठी मात्र मोठं यश ठरले। 84 नगरसेवक निवडून आले। भाजपने 82 जागा घेत मुंबईवर दावा केला पण शिवसेनेनं सत्ता राखली। त्याच वेळी मनसेला केवळ 7 जागा मिळाल्या आणि आज 2025 मध्ये मनसेकडे एकही आमदार, खासदार किंवा महापालिकेत प्रभाव नाही। उलटपक्षी उद्धव गटाकडे आज 9 खासदार आणि 20 आमदार आहेत। जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेत त्यांचं गणित भाजपला मोठं आव्हान ठरू शकतं। आज मनसेकडील बळ जरी कमी असलं तरी राज ठाकरेंची आक्रमक मोर्चेबांधणी, जनतेतील कनेक्शन आणि उद्धव ठाकरेंचा संघटनात्मक अनुभव याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि नाशिक सारख्या शहरी भागात स्पष्टपणे दिसू शकतो। पण या एकत्रीकरणात अडथळे आहेत। एक म्हणजे अहंकार। राज ठाकरेंना पुन्हा उद्धव यांचं नेतृत्व मान्य होईल का? दुसरं म्हणजे मनसेच्या अजूनही अस्पष्ट भूमिका। कधी सत्ताधाऱ्यांना जवळ करतात तर कधी विरोधामध्ये उभे राहतात। आणि तिसरं आणि महत्त्वाचं, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना आपल्यात सामील करून घेण्यास तयार होईल का? आजही मुंबईत मराठी माणसाच्या मनात आणि मुंबईच्या राजकारणात ठाकरे नावाचा प्रभाव आहे। उद्धव यांचं संघटन बळ आणि राज यांची भाषणशैली एकत्र आली तर मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसाठी ते मोठं आव्हान ठरू शकतं।
पण हा एक फक्त राजकीय पर्याय आहे. प्रत्यक्षात त्याला उतरवण्यासाठी अहंकार, विचारसरणी आणि आपसातील मतभेद हे सगळं बाजूला ठेवावं लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधू एकत्र येतील का? पुन्हा एकदा राजकारणात नवं समीकरण तयार होईल का? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.